तुम्ही अशा वेळेला या ठिकाणी आला की तुम्ही माननीय आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे संपूर्ण मेडिकली ठाण्यातही सर्व गोष्टी तुम्ही सांभाळता. मी जोशी काकांना गेले काकांनी सांगितलं तसं 95-96 पासून आम्ही काकांच्या बरोबर आहोत. काकांचं मेन बिझनेस आहे हे मेडिकलचं, त्यांनी डिस्ट्रीब्युशनचं सर्व औषधं डिस्ट्रीब्युशनचे मोठा फॉर्म काकांचा आहे. आणि ह्या गोष्टी काकांना माहित आहेत की मेडिकलसाठी किती प्रॉब्लेम्स येतात आणि कसे कसे प्रॉब्लेम उभे राहतात. मला एक आनंद वाटतो की माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी करत असताना अशा काही गोष्टी करायच्या त्या त्या लोकांच्या उपयोगी पडायला पाहिजे. गेले 4 दिवस हा सतत माझा वाढदिवसाचा नित्यक्रम चालू आहे. काल 2 शाळेतल्या मुलांबरोबर होता. आज शाळेतली मुलं छावा पिक्चर बघायला गेले. दुसऱ्या शाळेतली मुलं जवळपास 2,000 ते 3,000 विद्यार्थी वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांना छावा पिक्चर आणि प्रत्येक स्लम एरियामध्ये वाढदिवस साजरा करतात. ही आपुलकी मिळवायला, हे प्रेम मिळवायला फार दिवस लागतात. हे कष्ट करायला सुद्धा फार दिवस लागतात. पैसा येतो जातो, पण आपण जे केलेलं काम आहे कधी आपलं ते पुसलं जात नाही, ते कायमस्वरूपी कोरलं जातं. याचं आपण प्रत्येकाने नोंद घ्यायला पाहिजे. म्हणून तिथं माझा मुलगा इथं बसलेला आहे. मला अभिमान वाटतो कधी कधी. मी काल असंच घरामध्ये विचार करत असताना मी जर विचार केला बोललो जर मी एवढं पॉझिटिव्हली मी एवढी कामं करतोय, शाळा चालवतो, स्लम मध्ये शाळा, कॉलनीमध्ये शाळा, वडार समाज, महाराष्ट्राचा वडार समाज, इथल्या प्रत्येक झोपडपट्टीचा इथल्या चव्हाण साहेबांनी तेलतुंबडे साहेबांनी प्रत्येक पेशंटशी हार्ट टू हार्ट टच मध्ये त्यांच्याशी बोलणं, कधी बिलाचं बिलिंग असेल. आणि एक काका माझ्यासाठी एक बरं आहे की परवानगी चांगली आहे की आयुर्वेदिकले जेवढे हॉस्पिटल आहेत, पुणे हॉस्पिटल असो, शाळा असो, एक विजय चौगुलेचा फोन केला तर ती कामं बरोबर होतात. पेशंटचं संपूर्ण समजा किती त्यांचं बिल झालं असेल तरी विजय चौगुलेचा फोन गेला तरी त्या पेशंटचं बिल कमी केलं जाते. आणि या ठिकाणी मला एकच वाटतं की मी कधी कधी मम्मीला बोलतो, मम्मीला मी सांगत असतो, घरामध्ये मी कधी चर्चा करत असतो. मम्मीच असेल, आमचा अमित असेल, आमचा शुभम असेल, सुमित असेल, माझ्या मुलांबरोबर मी कधी कधी बसून मी चर्चा करत असतो. मी त्यांना सांगितलं कधी यार हे मिळवलंय, आज तुम्ही इम्पॉर्टंट गार्डन मध्ये फिरता, हे सर्व हे जनतेने दिलेलं, हे आपल्याला जनतेने दिलेलं आपल्याला एक प्रेम आहे. आणि आज आपण धंद्यामध्ये सर्व गोष्टीमध्ये आपण आज पुढे पुढे आलेलो आहोत. तरी हा मिळतो हा पैसा आपल्या स्वतःसाठी जेवढं पाहिजे तेवढं आपण आपल्या स्वतःसाठी त्याचा उपयोग करा. पण जो ओव्हर होत असेल पैसा तर मला माझ्या नशिबाने मला 4 मुलं बरी भेटलेले आहेत. आमचे काही स्वतःचे जरी मोठे मोठे हॉटेल जरी असले तरी सुद्धा माझी पोरं कधी त्या हॉटेलच्या डेस्कवरती स्टेजवरती डान्स करायला कधी नसतात. ते या इथल्या सर्वसामान्य जनतेमध्ये असतात. आणि आम्ही हेच खेळले, हेच मुलांना सांगतात. मुलं पण त्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीने येऊन आज आम्ही सुद्धा नाही बाबा आपल्याला काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी वेगळं करायचं. म्हणून मी कधी कधी मी आयुष्यामध्ये काही गोष्टीमध्ये मी मुकलोय. मला माहिती आहे की मला आई वडिलांची सेवा करायला मला भेटलं नाही, आईचं प्रेम नाही भेटलं, वडिलांचं प्रेम नाही भेटलं. आणि त्या याच्यातून त्या भावनेतून काही गोष्टी आपण अशा करायच्या की जेणेकरून ते कोणी करू शकत नाही तशा करायच्या. म्हणून एक मेडिकल फील्ड आमचं आहे, कणसोलीला आमचं हॉस्पिटल आहे, इथे इंद्रावती हॉस्पिटल आहे. त्याच्यामधून आम्ही प्रत्येक झोपडपट्टीमध्ये काका आम्ही सर्व आरोग्याशी निगडीत आयुष्यमान कार्ड आणि आपण आता चालू केलेले सिनियर सिटीजन कार्ड अशा वेगवेगळ्या योजना चालू करून टाका. त्या लोकांना इथपर्यंत त्यांना तसे एक मेंटली जो टेन्शन असतं लोकांना, जसं वय होतं तसं लोकांना एक टेन्शन चालू होतं की बाबा उद्या आपल्याला काही कमी जास्त झालं तर एवढे पैसे मुलं आपल्यासाठी खर्च करतील का, अमुक करतील का. शिवाजीला नेलं तर मग शिवाजी पेशंट बघून बोलणार त्याला मुंबईला घेऊन जा. इथं आमच्या नव्या मुंबईची पण तीच परिस्थिती आहे. काही हॉस्पिटलमध्ये इथं बाजूला हॉस्पिटल आहे, तिथे जरी नेलं तरी डॉक्टर अवेलेबल नाही, हा अवेलेबल नाही, तो अवेलेबल नाही. ही गोष्ट गरज येते. पण आम्ही या ठिकाणी प्रत्येकाला आरोग्याच्याशी निगडीत त्यांना सर्व काही गोष्टी आम्ही उपलब्ध करून देत असतो. जसं मी बोललो की काही गोष्टीची आम्हाला सेवा करायला मला भेटली नाही, मला काही गोष्टी मला मिळाल्या नाही. पण मम्मीला मी बोललो की मम्मीला काका मी सांगितलंय
सत्य शेवटी बोललो एक गोष्ट ध्यानात ठेवायची की हे प्रेम कुठेतरी आपल्याला हे करायला पाहिजे. म्हणून डॉक्टर मी ममित वगैरे आम्ही गोष्ट गेले 2 वर्षापासून मी प्रयत्न करतोय की वृद्धाश्रम काढायचा. आता कर्जतला आपला फॉर्म हाऊस आहे काका, ते फॉर्म हाऊस लोकांनी एन्जॉय करण्यापेक्षा बोला आपण जाऊन तिथे कधीतरी राहतो मग बोला आपण काय करायचं, बोला त्या फॉर्म हाऊसचा उपयोग आपण त्या ठिकाणी आपण वृद्धाश्रमासाठी त्याचा उपयोग करू आणि लवकरात लवकर त्याची आम्ही पूर्णपणे आखणी करायला सुरुवात तिथे चांगल्या त्याचं रजिस्ट्रेशन करून घेऊन त्याला हॉस्पिटॅलिटी संपूर्ण त्या ठिकाणी काका त्याचं स्ट्रक्चर पण उभं केलंय. ते स्ट्रक्चर लोकांसाठी उभं केलं होतं की त्या लोकांना एन्जॉय करायला लोक येतील, ते राहतील, हे करतील आणि जातील. पण त्याच्यापेक्षा बघितलं ते सांगितलं लोकांचा एन्जॉयपेक्षा लोकांच्या सुखदुःखात आपण कसं समाविष्ट ते बघण्याचं आमचा उद्दिष्ट आहे. आणि लवकरात लवकर आम्ही सर्व चव्हाण साहेब असतील, ते कुंड असतील, आमचे सर्व हॉस्पिटलचे सहकारी असतील आणि सर्व त्या पद्धतीने त्याचा वर्किंग एक प्लॅन आउट करतोय आम्ही. त्या ठिकाणी इमर्जन्सी कशा काय सुविधा काय गोष्टी आहे तिथे काका. आता आम्ही मागच्या वेळेस साहेबांच्या वाढदिवसाला, शिंदे साहेबांच्या वाढदिवसाला कार्डियक अँब्युलन्स आम्ही या ठिकाणी हॉस्पिटलला आम्ही प्रेझेंटेशन दिलं होतं. ते आम्हाला माहित होतं की कार्डियकचा प्रॉब्लेम येतो, काय गोष्टी त्या भेटत नाहीत. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की बघा आम्हाला सेवा करायची आहे. राजकारण गेलं चुलीत, राजकारणाशी आम्ही घाबरत नाही. जय पराजय हा होत असतो. पण मी कधी कधी आयुष्य मनामध्ये मी विचार करतो की विजय चौगुलेचा पराजय हा कधी झालेलाच आहे, कारण नावामध्ये विजय आहे. त्याच्यामुळे मला पण पराजय करू शकतच नाही. म्हणून मी त्या पद्धतीने मी माझं मी काम करत असतो. आणि हे काम करतोय आम्ही की आम्हाला कुठेतरी काही क्रेडिट भेटायला पाहिजे, आम्हाला कुठेतरी लोकांनी वाहवा करायला पाहिजे. हे काही नाही, आम्हाला फक्त आम्हाला सेवा करायला पाहिजे. सेवेचं व्रत आम्ही हाती अंगी करलंय आणि ते आम्ही सेवा करण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न आहे. आणि हे रुग्णांच्या माध्यमातून आम्ही ही सेवा करतोय. आणि परमेश्वरला मी प्रार्थना करतो आज आम्ही एन्जिओग्राफी, एन्जिओ क्लास, बाय ओपन हार्ट सर्जरी या ठिकाणी करतोय. त्याच्या अगोदर सर्व चेकिंग होतात, टीडीको बिडिको हे सर्व करायला लागतात. तर मी सकाळी उठल्यानंतर देवाला पहिले प्रार्थना केली की कमीत कमी पेशंट याच्यामधनं निघू दे. सर्वांचे आमचे संपूर्ण चेकिंग हे निगेटिव्ह निघू दे, पॉझिटिव्ह निघायला नको, निगेटिव्ह निघून दे की जेणेकरून पेशंट चांगले राहतील आणि एक कॉन्फिडन्स येईल. कारण मला माहिती आहे का आता तुम्ही सांगितलं जसं 15,000, 1 लाख, 4 लाख असे 3 स्टेपला 3 खर्च येतात हे मला माहिती आहे. पण आणि हे काही रुग्ण असे असतात की यार आपल्याला त्रास होतो, दुखतोय फुगतोय, पण एवढं खर्च कुठून करायचा मुलांना तर सांगू शकत नाही, काय मुलं बाहेर करायला मागत आहेत आणि मग त्याच्यामुळे अजून खचून जाऊन मग कधीतरी मग एकदम वेगळ्या पद्धतीचा अटॅक करून मनुष्य त्याच्यातून जगावू शकतो. पण आज आपण फ्री केल्यानंतर त्यांचं जर संपूर्ण चेकिंग जर त्यांची निगेटिव्ह आली तर मला वाटतं अजून त्यांना 3 वर्षाची ऊर्जा प्लस मिळतं त्यांना. म्हणजे त्यांना एक कॉन्फिडन्स येतो, नाही मला काही झालेलं नाही मी आहे. म्हणजे जर घाबरून असणारा मनुष्य काका अजून जीवन जगण्याचा त्याचा विचार होतो आणि तेवढं त्याला पॉझिटिव्हली बळ मिळतंय. आणि काका हेच करण्याचा माझा उद्देश आहे की मला माहिती आहे की शय्यावरती जरी झोपलेला जरी एखादा पेशंट असला तरी त्याला या हॉस्पिटलमध्ये आम्ही येतो डॉक्टर, तर त्यावेळेस आम्ही त्याला हेच सांगतो की बाबा तू घाबरू नको, तू बरा होशील. शेवटी हे त्यांना एक ऑक्सिजन देण्याचा काही आपल्याला तो विषय नसतो, पण एक वेगळ्या पद्धतीचा ऑक्सिजन आपण जर माणूस दृष्टिकोनातून दिला तर मनुष्य पूर्णपणे उभारी घेऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये तुमच्या लोकांचा सर्वांचा सहयोग आहे. आज पाटणकर इथे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांची आमची संख्या एवढी इथं वाढत चाललेली आहे. आता काका बघता तुम्ही आता चेकिंगसाठी एवढी लाईन लागली, ही लाईन आज आजचा दिवस नसेल, आजपासून सुरुवात होते. 5-6 दिवस किती दिवस चालतं आपलं? 8 दिवस 20 तारखेपर्यंत 12 ते 20 तारखेपर्यंत आम्ही त्याचा संपूर्ण ठेवलाय. जर उद्या पेशंट जास्त वाढले तर काका आम्ही ते सुद्धा अजून दिवस सुद्धा आम्ही वाढवून टाकू. आणि मम्मीतलं मी सांगितलंय की परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे आणि आपली नीतिमत्ता अशी आहे, आपली नीतिमत्ता अशी नाहीये. तर तेव्हा जेवढं आपण करू तेवढं आपलं परमेश्वर आपल्या पाठीशी उभा राहून आपल्याला देईल. तेव्हा आम्ही डॉक्टर लोकांना पण हेच सांगितलंय, कोणाला स्टेन टाकायला लागला तर तुम्ही खर्चाच्या बाबतीत तुम्ही विचार करू नका, खर्चाच्या बाबतीत आम्हाला सांगा. जे स्टेन वगैरे कुठून मागवायचं असेल तर आम्ही मागवतो आणि मागून त्यांना त्याची ती संपूर्णपणे फ्री करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने जो आनंद मिळतो वाढदिवस साजरा करायचा, तो आनंद वेगळ्या पद्धतीने मिळतो. आता मला वाटतं उद्या काय आपला
कुठले कार्ड आपण देतो त्या लोकांना? सिनियर सिटीजन लोकांना कार्ड आपण द्यायचं चालू केलं. आता आमचं पण कार्ड काढा, आम्ही पण सिनियर सिटीजन मध्ये सामावून झालेलो आहोत त्या ठिकाणी. आणि परत बरं वाटलं की सर्वजण इथं आलात. आणि सर्वात जास्त आनंद मला या गोष्टी झाला, काका या ठिकाणी येऊन मला आशीर्वाद द्यायला काका इथं माझ्या समोर आले. ते सर्वात मोठं मला या वाढदिवसाचं मला एक चांगलं फळ मिळालं असं मला वाटते. परत एकदा तुम्हाला सर्वांना सांगतो, कधीही काही इथं चव्हाण सेने तेलतुंबडे आणि सर्व त्यांचे सहकारी डॉक्टर लोक इथं आहेत. कुठल्याही रुग्णाला कधी परत पाठवण्याची आमची पद्धत नाही, तशी रीत नाही. ठीक आहे, थोडंफार आम्हाला हॉस्पिटलमध्ये लोकांना बोलायला लागते, काय करायला लागते, डिपॉझिट भरा, हे भरा. पण नसेल तर आम्ही कोणाच्या पेशंटला बाहेर पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही. परत एकदा तुमचं सर्वांचा आभार मानतो, सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आभार मानतो या ठिकाणी आला. आणि आपण सर्वजण आरोग्याची सेवेचा लाभ घ्या अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.